ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणीतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं। विखे पाटलांनी वयाच्या 84व्या वर्षी त्या अखेरचा श्वास घेतला। सकाळी 9 ते 11 ह्या वेळात प्रवरा कारखाना गाडगीळ सभागृह इथे बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। दुपारी 12 वाजता लोणीच्या जिल्हा परिषद शाळा मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। मधल्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री पद भूषवलं होतं। पाहुयात बाळासाहेब विखे पाटलांचा अल्प परिचय। जिल्हा परिषदेपासून राजकीय जीवनाचा आरंभ त्यांनी केला होता। तब्बल 8 वेळा ते खासदार म्हणून निवडूनही आले होते। एनडीए सरकारमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री पद त्यांनी भूषवलं। सहकार, शेती, सिंचन, शिक्षण क्षेत्रात अभ्यासपूर्ण कामही त्यांनी केलं। राज्यातील पहिलं खासगी तंत्रनिकेतन 1980 मध्ये त्यांनी सुरू केलं। प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अनेक वर्ष ते अध्यक्षपद होते। 1981 ते 84 दरम्यान राज्य साखर संघाचे ते अध्यक्ष होते। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे 25 वर्षांपासून ते अध्यक्ष होते। राज्यातील पहिलं खासगी तंत्रनिकेतन त्यांनी 1980 मध्ये सुरू केलं। 1980 पासून भारत सोव्हिएत मैत्री संघाचेही ते अध्यक्ष राहिले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।